जेव्हा माणसाला प्रॉब्लेम येतो तेव्हा ह्या तीन गोष्टी आठवतात: डॉक्टर, ज्योतिषी आणि ॲडव्होकेट म्हणजे वकील. कारण यांच्याकडे प्रॉब्लेम आल्याशिवाय माणूस जात नाही कधी. तर सर, वास्तुदोषाची लक्षणे कुठली असतात? वास्तुदोषाची लक्षणं जी आहेत ती बहुतांशी सहज दिसत नाहीत. घरामध्ये जर घर दिशांनुसार योग्य नसेल, जे शुभ दिशांना जर घराचा प्रवेश नसेल, ठेवलेल्या वस्तू चुकलेल्या असतील, तर आपल्या आयुष्यामध्ये ते कुठेतरी पायात अडथळे निर्माण करतात. तर ज्या पद्धतीने घरामध्ये जर आपण पाहिलं की इतर सगळ्या गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी आहे, तर तो जिओपॅथिक स्ट्रेस अजूनही आपल्यावरती बराचसा इफेक्ट करतो. बरोबर. म्हणून परवा छोटंसं उदाहरण होतं माझ्या सोसायटीमध्ये की एक व्यक्ती होती, त्यांची गाडी सुरू होत नव्हती. काही केल्या गाडी सुरू होत नव्हती. मी म्हणलं थोडीशी पुढे न्यान चालू करा, लगेच सुरू झाले ॲक्टिव्हा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मी याच्या उलट म्हणतो, घर करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण घर प्रसन्न तर मन प्रसन्न, आणि मन प्रसन्न तर आपलं आयुष्य प्रसन्न. खूप सुंदर सर. थँक्यू. गणपतीची स्टाईल चौकटीवर असावी, ह्याचा अर्थ काय? खूप प्रश्न याच्या बाबतीतला तुम्ही अतिशय चांगला विचारला, मनातली गोष्ट विचारली. सध्या असे काही रील्स हिंदीमधल्या लोकांचे जास्त की गणेश जी को आप दरवाजे के ऊपर मत लगाओ, आपको गणेश जी की स्टोरी मालूम होगी कि महादेव जी ने ये किया वो किया. अरे हे पूर्ण चुकीचं आहे. मेन दरवाजाच्या समोर आल्यानंतर ना तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो लावा, तुमच्या गुरूंचा फोटो लावा. गणपती दरवाजावर आहे. शक्यतो बालाजीचा मी फोटो रिकमेंडेशन करतो. माझं सारसबागेचे इथं ऑफिस आहे. तुम्ही आल्यानंतर लक्षात येईल की छानपैकी 6 फुटाचा छान बालाजीची मूर्ती आहे. की तुमच्या कुंडलीनुसार, तुमच्या जन्मतारखेनुसार कधीही वास्तू घेऊ नका. कारण वास्तुशास्त्र म्हणजे निसर्ग नियमानुसार घर कसे असावे, घर कसे बांधावे याचं शास्त्र आहे. एक मजेशीर कहाणी सांगते. एकदा असं झालं की एक नवरा बायको होते, त्यांच्यात सतत भांडणं व्हायची. त्यांना कळे ना की ही भांडणं थांबत का नाही आहेत. मग कोणीतरी त्यांना सजेशन दिलं की कुठल्या तरी ॲस्ट्रॉलॉजर किंवा वास्तू कन्सल्टंटला भेटून घ्या. त्यांनी तसंच केलं. एका वास्तू कन्सल्टंटला घरी बोलवलं, तेव्हा ते वास्तू कन्सल्टंटला हसणं रुकवेन असं झालं. जेव्हा त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना असं दिसलं की नवरा बायकोचा जो बेडरूम होता त्याच्यात एक अतिशय मोठा फोटो फ्रेम होता, आणि तो होता की 2 बैल एकमेकांशी मारामाऱ्या करत होता. त्यांनी फक्त एकच सजेशन दिलं की तो फोटो काढून तिकडे राधाकृष्णाचा फोटो लावून टाका. त्याच्यानंतर त्यांची भांडणं थांबलेत. आता ह्यात किती सायन्स आहे किती नाही ते तर आपल्याला एक एक्सपर्टच सांगू शकते. तर ह्याच गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत इन डिटेल मकरंद सर देशमुख सर ह्यांच्यासोबत. ते एक वास्तू स्पेशलिस्ट आहेत आणि भरपूर जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना देखील त्यांनी गायडन्स दिला आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुम्ही खूप पॉप्युलर आहात, म्हणजे भरपूर सेलिब्रिटीज सुद्धा तुमच्याकडे येतात, गायडन्स घेतात. तर तुम्ही सांगू शकाल की तुम्ही हा विषय का तुम्ही चूज केलात, आणि जेव्हा सेलिब्रिटीज तुमच्याकडे येतात तेव्हा असं एक्झॅक्टली असं कुठलं कारण असतं की त्यांना म्हणजे अशी गायडन्सची गरज पडते, आणि तुम्ही कुठली असे मजेशीर स्टोरी सांगू शकाल? ॲक्च्युली जेव्हा माणसाला प्रॉब्लेम येतो तेव्हा ह्या तीन गोष्टी आठवतात: डॉक्टर, ज्योतिषी आणि ॲडव्होकेट म्हणजे वकील. कारण यांच्याकडे प्रॉब्लेम आल्याशिवाय माणूस जात नाही कधी. त्यामुळे माझा शोध हा होत गेला की आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून आपल्या पॅरेंट्समध्ये किंवा आजी आजोबा यांच्या आयुष्यामध्ये हे का प्रॉब्लेम आले असतील, किंवा आपल्याच घरातने आजूबाजूला प्रॉब्लेम का घडत आहेत. तर याचा शोध घेत गेला. असं लक्षात आलं की इथे कुठेतरी ग्रहांचा आणि गृहाचा म्हणजे घर आणि आकाशातील सर्व ताऱ्यांचा कुठेतरी इफेक्ट आहे. बरोबर. पंचांग वाचायची सवय होती. आजोबा पंचांगाचे छान अभ्यासक होते आणि आईसुद्धा यामध्ये होती. आणि लक्षात यायचं की काहीतरी याचा संबंध आपल्या याच्याशी, वाचनाची भरपूर सवय असल्यामुळे याचा थोडा अभ्यास करत गेलो आणि लक्षात आलं की घरामध्ये जर घर दिशांनुसार योग्य नसेल, जे शुभ दिशांना जर घराचा प्रवेश नसेल, ठेवलेल्या वस्तू चुकलेल्या असतील, तर आपल्या आयुष्यामध्ये ते कुठेतरी पायात अडथळे निर्माण करतात. तसंच
वास्तूबरोबर आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीचाही बघितलं तर 7.5 पनवती अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचा देखील इफेक्ट आपल्यावरती पडतो. मग शोधत यावरती अभ्यास करत गेलो आणि आज यशस्वी 24 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि मी यामध्ये योग्य मार्गदर्शन एक अभ्यासू स्पेशालिस्ट म्हणून काम करतो आहे. अगदी छोट्याशा 10x10च्या मुंबईच्या घरापासून ते अगदी मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत, मंत्री आहेत, बरेचसे नेते मंडळी आहेत, उद्योजक आहेत, त्यांना रेग्युलर कन्सल्टन्सी करतो मी. तुम्ही जिओपॅथॉलॉजिस्ट सुद्धा आहात, त्याच्याबद्दल अजून काही सांगू शकाल? जिओपॅथॉलॉजी म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊ की पृथ्वीच्या आत ज्या लेयर्स आहेत ना त्या लेयर्सच्या काही प्लेट्स असतात ज्या अशा हलत असतात. त्यांचा वेग काही प्रमाणात जास्त असतो, काही प्रमाणात कमी असतो. थोडक्यात आपल्याला भूकंप जेव्हा होतो 7.9 6.9 रिश्टर स्केलचा जेव्हा भूकंप होतो तेव्हा तो जाणवतो. पण रोज भूकंप हलके हलके होत असतात, प्लेट्स अशा होतात. त्याचा स्ट्रेस असतो, जमिनीच्या आतला जो स्ट्रेस आहे त्याला जिओपॅथिक स्ट्रेस असं म्हणतात. आणि त्या जिओपॅथिक स्ट्रेसच्या ज्या काही लाईन्स आहेत त्याच्या पद्धतीने वर येतात. त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस लाईनवरती जर माणूस झोपला तर मग तो आजारी पडू शकतो किंवा त्याच्या न्यूडल पॉईंटवरती जर आला तर शरीराचा तेवढ्या भागामध्ये कुठेतरी आजारपण होऊ शकतं. आपण रोडनी जाताना अशी काही झाडं बघतो की ज्याला असा फोड आलेले असतात, खोड सरळ नसतं, असे छोटे छोटे फोड आलेले असतात. ऍक्च्युअली जिओपॅथिक झोन जिथे असतो त्यावरती आलेलं ते झाड असतं. त्यामुळे ही जिओपॅथॉलॉजी आहे ती मी स्पेशली ग्रीसमध्ये शिकलो. ग्रीस जिओपॅथॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे तिथे मी 2011 साली याचं शिक्षण घेतलं की जमिनीतले दोष कसे ओळखावे आणि त्याच्यावरती उपाय काय करावा. हा खरोखर खूप इंटरेस्टिंग विषय आहे सर, कारण मी जेव्हा तुमची वेबसाईट बघितली तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं कुठला तरी ॲस्ट्रॉलॉजर होता जे जिओपॅथॉलॉजी सुद्धा आहे, जे की खरोखर खूप छान कॉम्बिनेशन आहे. कारण हे सायन्स आहे तर मुळाशी जाऊन याच्यावरती काम करणं मेन माझं हे राहतं. कारण रस्त्याने जाताना एक्सप्रेस हायवेवरती जवळपास याचा रिसर्च आहे 38 असं जिओपॅथिक स्ट्रेसचे पॉईंट्स मार्क केले गेले की तिथे आल्यानंतर ना त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला झोप लागते किंवा मेंदूवरती अशा काही सूक्ष्म लेअरचा परिणाम होतो की गाडीचा कंट्रोल सुटून ॲक्सिडेंट होतो. आणि मग तिथे उपाय करण्याच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि प्रिकॉशन्स ह्या तर सर्वात महत्त्वाच्या आहेत की गाडीचं वेग, मग त्याला जिओपॅथिक स्ट्रेस हे एक छोटंसं कारण आहे. त्यामुळे गाडीचा वेग हा कंट्रोलमध्ये असेल तर कुठलाही स्ट्रेस काम करणार नाहीये. तुम्ही गाडी कंट्रोलमध्ये असेल तर सगळं छान होईल. पण हा जिओपॅथिक स्ट्रेस हायर स्पीडला गाडी गेल्यानंतर अजून इफेक्ट करतो. ज्या पद्धतीने घरामध्ये जर आपण पाहिलं की इतर सगळ्या गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी आहे तर तो जिओपॅथिक स्ट्रेस अजूनही आपल्यावरती बराचसा इफेक्ट करतो. म्हणून परवा छोटंसं उदाहरण होतं माझ्या सोसायटीमध्ये की एक व्यक्ती होती, त्यांची गाडी सुरू होत नव्हती, काही केल्या गाडी सुरू होत नव्हती. मी म्हणलं थोडीशी पुढे न्यान चालू करा, लगेच सुरू झाली ॲक्टिव्हा. हा जिओपॅथिक स्ट्रेस काम करत असतो. गाडीला त्या जमिनीच्या रूटवरून, कारण तिथे जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्स आहेत आणि ह्या प्रत्येक ठिकाणी असतात, कुठेही बसल्यानंतर ती डिटेक्ट होती. काही महत्त्वाचे डायव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ती पुढे नेली, गाडी सुरू झाली. हा कोणीही अनुभव घेऊ शकता. आणि भरपूर वेळा लोकांना असं वाटतं हे काहीतरी भुताटकी वगैरे काही आहे म्हणून असं होतं. आणि असं वाटतं की आपल्या गाडी पुढे ढकलली म्हणून ती सुरू झाली, पण त्या निगेटिव्ह झोन मधून ही बाहेर पडते. अमेझिंग. तर सर आपल्या दैनंदिन जीवनात ॲस्ट्रॉलॉजी म्हणा किंवा वास्तू म्हणा हे कसं आपल्याला इम्पॅक्ट करतं, पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली? आता जशी मी कहाणी सांगितली म्हणजे एक नवरा बायको होते, अतिशय छोटीशी गोष्ट होती की त्यांच्या घरात जो फोटो फ्रेम होती त्यामुळे त्या दोघांमध्ये काही ना काही वादावाद होत होती. तर हे खरंच किती म्हणजे तुम्ही सायंटिफिकली सांगू शकाल की कसं इम्पॅक्ट करतं? खूप फरक पडतो. प्रतीकांचा म्हणजे सिम्बॉल्स आहेत ना आपल्यावरती इफेक्ट करतात. आपण आता पाहूयात की एखाद्या मुलाच्या किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात असं छान टपोर सुंदर गुलाबाचं फूल दिलं तर त्याला काय वाटेल की हे एकतर वास घ्यावा किंवा कुणाला तरी प्रेमाने द्यावं. भावना लगेच तयार होणार आहे. काय? गुलाबाचा वास घेणे किंवा कुणाला तरी देणे अथवा देवाला वाहणे. या 3 कमांड्स त्याच्या माइंडमध्ये आल्या. आणि तीच धार धार जर तलवार हातात दिली किंवा असा चाकू दिला, कोयता दिला, त्यांनी हातात पकडला की त्याच्या बॉडीमध्ये कमांड्स त्या हात्याऱ्याच्या येण्यात की शिको तो काट नाही भाई, कापलं पाहिजे किंवा कोणाला तरी तलवार खूप असली पाहिजे. का? तर ते प्रतीक काय काम करतं, तलवारीचं काम
काय आहे? कापणं, शिरच्छेद करणं. कापणं, त्या कमांड्स तुमच्या बॉडीला मिळाल्यात, म्हणून प्रतीकांचा तुमच्यावरती प्रभाव पडतो. त्या तुम्ही जे छान मगाशी उदाहरण सांगितलं की त्या ठिकाणी 2 बैल भांडत होते, अशी तिथं प्रतिक्रिया दिली. मग काय होतं की त्यांच्या बेडरूममध्ये असल्यामुळे जेव्हा ते त्या ठिकाणी जायचे बेडरूममध्ये, तेव्हा त्या 2 बैल भांडतायत यांच्या ऑरा खाली जायचे. ऑरा म्हणजे तेजोवलय असतं प्रत्येक गोष्टीला. आता आपण स्वामींचा फोटो बघतो, साईबांचा फोटो बघतो, मागे असं आभामंडल असतं जे 7 लेयर्स असतात. तसं त्या ज्या ऑरामध्ये माणूस जातो तसं त्याच्यावरती इफेक्ट होतो. मग काय केलं त्यांनी, कोणाच तरी चर्चा, तुम्ही सांगितलं उदाहरण की कोणाचं तरी कन्सल्ट केलं आणि तो फोटो काढून राधाकृष्णाचा म्हणजे अखंड प्रेमाचा झरा ज्या प्रतीकातून वाहतो असा राधाकृष्णाचा फोटो लावला आणि त्यांचं पुन्हा छान सुरू झालं. इतका इफेक्ट. म्हणून घरामध्ये ढाली, तलवारी किंवा जे निगेटिव्ह असे प्रतीक आहेत ते शक्यतो टाळावे खूप. कारण तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या मनाशी कनेक्टेड आहे. म्हणतात मन चंगा तो कटोरी में गंगा. करेक्ट. सो एनलाइटनिंग सर. तर सर आता आपण अजून वास्तुशास्त्राबद्दल जरा डिटेलमध्ये बोलूया. हो. तर सर वास्तुदोषाची लक्षणे कुठली असतात? वास्तुदोषाची लक्षणं जी आहेत ती बहुतांशी सहज दिसत नाहीत, पण घरामध्ये जेव्हा त्रास सुरू होतो किंवा त्या बिल्डिंगमध्ये क्रॅक्स जातात, बिल्डिंगच्या भिंतींना क्रॅक गेलेले आहेत, टॉयलेट नसताना देखील जिथे भिंत लांब आहे त्या ठिकाणी आपल्याला ओल आलेली दिसते, बऱ्याच ठिकाणी स्लॅबपासून पाणी गळतंय किंवा छतापासून पाणी गळतंय, कोणती तरी ओल आलेली आहे, घरामध्ये शेवाळा आलेला आहे. बरं, 6व्या 7व्या मजल्यावरती देखील गोम येते, झुरळ पाली हिंडतायत, डासांचा जास्तीत जास्त इफेक्ट त्या घरावरती आहे. तर या सगळ्यांचा विचार करता जिथं पाली आहेत, झुरळ आहेत, उंदीर आहेत, घुशी आहेत, तर हे माणसाला नको आहे ना. बरोबर. कोणी विचार करतं का हे मस्त घुस आण आणि मला रात्री झोपताना उशाशी दे? कोणी बोलतंय नको रे बाबा. म्हणजे हे निगेटिव्ह आहे. कुणालाही वाटत नाही की रोज येऊन मला डासाने आणि ढेकणांनी चावावं. हे निगेटिव्ह आहे की नाही, म्हणजे माणसाला आवडणारं नाही. एकच नुसता टेडीचा टॉय मला छान द्या, मी तो उशाशी घेऊन झोपेन. करेक्ट. एक मस्त मांजर असू द्या जी टॉय आहे ती मी घेऊन झोपेन, पॉझिटिव्ह गोष्ट. मग ह्या निगेटिव्ह गोष्टी जेव्हा येतात तेव्हा लक्षात ठेवायचं की इथे काहीतरी गडबड आहे. त्यामुळे बऱ्याचशा वास्तूंमध्ये काय होतं की क्रॅक्स गेलेले आहेत. मग जिओपॅथिक्स लाईन जिथे येतात त्या ठिकाणीच क्रॅक्स डेव्हलप होतात. जमीन जिथे दुभंगली जाते ती जिओपॅथिक लाईनच असते ॲक्च्युली प्रॉपरली. आणि जिथे लाइटनिंग होतं म्हणजे जिथे वीज पडते ना, तर वीज ही एक्झॅक्टली जिओपॅथिक स्ट्रेसचा जो न्यूडल पॉइंट आहे तिथंच पडते. हे आजपर्यंतचं माझं रेग्युलर कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की लक्षणं दिसायला लागल्यानंतर ना आपण पहिल्यांदा पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. बरोबर. की निगेटिव्ह फोर्स वास्तुतज्ञाला बोलून आपण कुठं आहे तो क्लिअर करायचाच आहे. परंतु जर आपण घरामध्ये या छोट्या घर स्वच्छ ठेवलं, अडगळ भंगार काढून टाकली, नको त्या गोष्टी काढून टाकल्या तर त्याचा फायदा आपल्याला भरपूर होतो. म्हणून काय सांगितलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मी याच्या उलट म्हणतो, घर करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण घर प्रसन्न तर मन प्रसन्न, आणि मन प्रसन्न तर आपलं आयुष्य प्रसन्न. खूप सुंदर सर. थँक्यू. सर, मला एक थोडंसं क्युरियस क्वेश्चन आहे. म्हणजे मी असं कुठेतरी ऐकलंय की म्हणजे जेव्हा सुद्धा वास्तू दोष असतो किंवा कुठेतरी त्या घरात काही वास्तूचा एक इश्यू असतो, तेव्हा सर्वात अगोदर जो इम्पॅक्ट असतो ते त्या घरातल्या स्त्रीवर दिसतं. हे कितपत खरं आहे? हां, अजून एक गोष्ट मी जोडतो, घरातले एल्डर पर्सन आणि घरातली स्त्री. आता घर म्हणल्यानंतर ना, आता एक 2 BHK फ्लॅट आहे, बाबांनी घेतला, मुलं शाळेत जातात, बाबा कामावर जातात, सर्वात जास्त आई ही त्या घराशी कनेक्टेड असते आणि घरातले आजी आजोबा. मग मला सांगा की समजा आजूबाजूला कुठे कुबट वाट सुटला तर घरातल्या या लोकांना तो पहिल्यांदा मिळणार आहे. बाबा तर कामावर आहेत, मुलं शाळेत आहेत. म्हणजे जस्ट लाईक वास्तुदोष किंवा घरातली पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती कुणावरती इम्पॅक्ट करते? पहिल्यांदा घरातले आई आणि एल्डर पर्सन. त्यामुळे काय होतं, स्त्री आजारी असणे, स्त्री दुःखी असणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
त्या संपूर्ण वास्तूमध्ये असणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जेशी कनेक्शन आहे. 50% आपलं आयुष्य हे वास्तूवर अवलंबून आहे. बरोबर. आणि जर तुमचं घर ओके नसेल तर आपलं लाईफ ओके नाही. कारण विनाकारणच आत्महत्या होणे, विनाकारणच खून होणे किंवा विनाकारण फायनान्शियल लॉस होणे हे विनाकारण कधी घडत नसतं. काहीतरी तिथे ड्रॉप आहे, त्या ठिकाणी काहीतरी एक डिफेक्ट आहे. म्हणून आज जवळपास 22 ते 24 वर्ष झाली यामध्ये अनेक प्रकारच्या वास्तू पाहिले जिथे आत्महत्या झाल्या आहेत, जिथे फायनान्शियली लॉस झालेला आहे, घटस्फोट झालेला आहे. काही गाड्या म्हणजे त्या वास्तूत गेल्यानंतर ना त्यांच्या गाड्यांचं ॲक्सिडेंटचंच प्रमाण वाढलेलं आहे. नवीन घर बांधलंय पण ते वास्तूनुसार बांधलंय असं ते म्हणत होते, पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी वास्तूचे फक्त छोटेसे पॅरामीटर्स वापरलेत. म्हणून आपल्याला तज्ज्ञ म्हणजे स्पेशालिस्ट मार्गदर्शन खूप गरजेचं पडतं. बरोबर. तर सर मग हे कितपत खरं आहे की समजा आता कोणाला तर घर घ्यायचं, नवरा बायको आहेत, तर आता काही जण असं बोलतात की जी बायको आहे तिला जो सूट करेल त्याप्रमाणे तुम्ही घर घेतलं पाहिजे, हे कितपत खरं आहे? ॲक्च्युली हे 100% सत्य नाही आहे. मी नेहमी याच्या बाबतीमध्ये बोलत असतो की तुमच्या कुंडलीनुसार, तुमच्या जन्मतारखेनुसार कधीही वास्तू घेऊ नका. कारण वास्तुशास्त्र म्हणजे निसर्ग नियमानुसार घर कसे असावे, घर कसे बांधावे याचं शास्त्र आहे. आणि यामध्ये घर आयताकृती चौकोनी असलं पाहिजे. बरोबर. घराचा जो दरवाजा आहे तो वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं की कोणता दरवाजा कुठून कोणत्या पदात यावा किंवा कोणत्या दिशेतून असावा. शुभ दिशेतून प्रवेश आला तर शुभ घरामध्ये होतो. त्यामुळे कधीही नवरा बायकोंच्या जन्मतारखेनुसार आपण गाडी, मोबाईल नंबर, घराचा नंबर मॅक्स टू मॅक्स ह्याला आपण ठेवू शकतो, पण शक्यतो वास्तूच्या नियमानुसार जाणं गरजेचं आहे. आता एक छोटं उदाहरण सांगतो. आपल्याला कार घ्यायची वेळ येते आयुष्यामध्ये, बरोबर? कार घ्यायची वेळ येते आणि मग आपण तिकडे जातो, लोन करतो बँकेचं किंवा ओन फंडिंग असेल देतो आणि गाडी घेऊन येतो. असं कधी होतं का की मी XYZ कारच्या कंपनीमध्ये गेलो आहे, माझी पत्रिका दाखवली, हे बघा ह्या पत्रिकेमध्ये असं असं आहे आणि याच्यानुसार माझ्या गाडीचं स्टेअरिंग मग मागं असेल, आमच्या नवऱ्यांच्या नावाने गाडीचं आहे, मग आमच्या मिस्टरांच्या पत्रिकेनुसार स्टेअरिंग इकडं मागं पाहिजे बरं का, मुलाच्या नावाने घ्यायचं स्टेअरिंग मध्ये पाहिजे, असं कधी असतं का? कोणाच्याही नावाने कार घ्या, स्टेअरिंग तुम्हाला राईट साईडला असणार आहे. बरोबर. परदेशात गेल्यावर फक्त स्टेअरिंगचा पार्ट बदलतो. त्यामुळे कार, घर आणि आपलं शरीर हे पंचतत्वांवरती काम करते, 5 एलिमेंटवरती काम करते. त्यामुळे मला सांगा, समजा माझ्या नावाने फ्लॅट घेतला, मीच आयुष्यभर राहणार आहे का? माझी पुढची पिढी आहे. एखाद्याने बंगला बांधला की माझ्या नैऋत्य दिशेचं मला एंट्रन्स खूप चांगला आहे. ही घटना घडलेली आहे. कोल्हापूरच्या इथे कोणतं गाव आहे, कर्नाटकातलंच कोणतं, चिकोडी, तिथे हा विषय झालेला होता 2018-19ला. तर त्यांनी मला सांगितलं, एका वास्तुतज्ञाने मला नैऋत्य दिशेचा एंट्रन्स चांगला आहे माझ्या पत्रिकेनुसार म्हणून आम्ही घर बांधलं आणि तेव्हापासून प्रॉब्लेम सुरू झाले. आता नैऋत्य दिशा म्हणजे स्टेबिलिटीची दिशा आहे, स्थिरता पाहिजे, आणि तिथून जर तुमचा एंट्रन्स असेल तर मालकाची बेडरूम गेली आणि तिजोरीची जागा गेली. त्यामुळे आपल्याला कोणाच्याही जन्मतारखेनुसार तुम्ही कार घेऊ नकात, घर घेऊ नका किंवा घर बांधू नकात. त्याचे नियम हे तिथेच लागले पाहिजेत. निसर्ग नियमानुसार घर कसे बांधावे याचं शास्त्र वास्तुशास्त्र आहे. सर तुम्ही खरंच एक खूप मोठी मिथ बोलतो ना की एक मिथ्या बस्ट केली आहे. कारण मी सुद्धा अजूनपर्यंत असंच ऐकलेलं की म्हणजे तुमच्या जन्मतारखेनुसार वेळेनुसार तुम्ही ऍक्च्युली त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. पण आता जसं तुम्ही सांगितलं तो अतिशय कन्व्हिन्सिंग आहे, कारण हा पूर्ण एक सायन्स आहे. तर तुम्हाला सायन्सच्या हिशेबानेच तुम्ही खरं गेलं पाहिजे, रॅदर देन ऍक्च्युली हे म्हणा तुमची जन्मतारीख वगैरे म्हणा. ही खरंच खूप छान इन्फॉर्मेशन होती सर. करेक्ट, थँक्यू. गणपतीची स्टाईल चौकटीवर असावी ह्याचा अर्थ काय? खूप प्रश्न याच्या बाबतीतला तुम्ही अतिशय चांगला विचारला, मनातली गोष्ट विचारली. सध्या असे काही रील्स हिंदीमधल्या लोकांचे जास्त की
गणेश जी को आप दरवाजे के ऊपर मत लगाओ, आपको गणेश जी की स्टोरी मालूम होगी की महादेव जी ने ये किया वो किया. अरे हे पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी त्या स्टोरीचं सांगितलं की माता पार्वतीने गणेशजींना दरवाजावर बसवलं तेव्हा काय झालं. तर ही स्टोरी त्यांनी करून गणपती दरवाजावर नसतो याची लिंक केली. अरे काही नाही, तुम्ही कोणताही महाल बघा, कोणताही तुम्ही राजवाडा बघा किंवा जे आपले अगदी मंदिर जुनी पुराणं, गेल्यावर तुम्हाला गणपतीचे जो दगडी आहे तो दरवाजावरती द्वार गणेश दिसणार आहे. विघ्नहर्ता आपलं. हा विघ्नहर्ता गजानन एकच आहे की तुमचा जो गणपती आहे तो दरवाजाच्या चौकटीच्या मध्ये हवा आहे. बरोबर. तो मूर्ती नकोय, तो अर्धमूर्ती स्वरूपात हवा आहे, आत बसलेला आणि थोडासा बाहेर आलेला. बरं, ज्यांना याच्या बाबतीत शंका, आम्हाला रोज विचारतात सर आम्ही ते रील्समध्ये पाहिलं की गणपती दरवाजावर लावायचं नाही. मी त्यांना म्हणलं ती रील्स जाऊ देत खड्ड्यात. बरोबर. तुम्ही लहानपणापासून काय बघितलं. नाही सर आमच्या वाड्याच्या बाहेर गणपती होता, आमच्या बाबांनी गणपती, कशाला तुमचं काही वाईट झालं का, ह्या लोकांचं कशाला ऐकताय. कारण सध्या काय चालू आहे की मी काहीतरी वेगळं बोलीन. माझ्याकडे एकच नियम मी पाळतो जो माझ्या गुरुनी शिकवलाय, शास्त्र आधारे वर्तावे. म्हणजे शास्त्र जे सांगतंय त्यानुसार बोला. अशास्त्रीय असेल ज्याला काहीही आधार नाही नका करू. अरे लहानपणापासून गणपती आपण दरवाजावर लावलेलाच बघितलेला आहे, तो आत बाहेर किंवा नसावा हे पूर्ण चुकीचं आहे. आणि मी तरी सांगतो, मी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गणपतीचे टाईल्स लावण्याचं रिकमेंडेशन केलंय, प्रॉब्लेम तिथे नक्कीच कमी आहेत. असं नाही की गणपतीचं टाईल्स लावली. बरं काय होतं, बाहेरून येणाऱ्या ज्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या देवाचं दर्शन घरावरती होतं तेव्हा आपोआप पॉझिटिव्हनेस हा वाढतो आणि त्या व्यक्तीचा माइंडसेट जो तो चेंज होऊन जातो. त्यामुळे मी स्ट्रिक्टली काय करतो, मेन दरवाजाच्या समोर आल्यानंतर ना तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो लावा, तुमच्या गुरूंचा फोटो लावा. गणपती दरवाजावर आहे, शक्यतो बालाजीचा मी फोटो रिकमेंडेशन करतो. माझं सारसबागेचे इथं ऑफिस आहे, तुम्ही आल्यानंतर लक्षात येईल की छानपैकी 6 फुटाचा छान बालाजीची मूर्ती आहे. हे का आहे की सगळं मनाशी कंट्रोल्ड आहे. बरोबर. मन तुमचं म्हणजे हे डोळे जिथे बघतात तो पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये येतो. रस्त्यावर पडलेला कचरा, एखादा ऍक्सिडेंट पाहिला तर निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन माइंडमध्ये जातात. मस्त मुलं खेळतायत, बाग बगीचा आहे, सुंदरपैकी शॉपिंग मॉल आहे, तर गुड सिग्नल जातात. हा पॉझिटिव्हनेस वाढवतो. मग गणेश मूर्ती त्या ठिकाणी असेल, म्हणजे गणपतीची टाईल्स असेल, तर ती टाईल्स दरवाजाकडे टिंग टॉंग बेल मारली डिलिव्हरी बॉयनी, काय दिसतंय दरवाजा बंद आहे, वरती गणपती, पण तो निगेटिव्ह माइंडसेट पॉझिटिव्हमध्ये बदलतो. म्हणून गणपतीची टाईल्स कंपल्सरी दरवाजावर लावणं गरजेचं आहे. खूप छान सर. आपल्या दरवाजाच्या मागे किल्ल्या म्हणा, कॅलेंडर म्हणा, हे सतत असतं, हे कितपत बरोबर आहे. हो, शक्यतो मेन मुख्य दरवाजा आहे तो मुख आहे. बरोबर. करेक्टली. हा मुख म्हणजे आपल्याला प्रेडिक्ट करणार आहे. आपण जनरली पाहतो की चेहऱ्यावरनं आपण पाहतो की ही व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरनं कळते. त्याचं 50% नेचर, 50% 50% चेहऱ्यावरूनच कळतं. बरोबर. आणि दरवाजा तुमचा किती सुशोभित आहे त्याच्यावरनं तुमचं घर कसं असणार तुम्ही बाहेरनंच करता. तुम्ही फ्लॅट्स बघत चला, असं दारात कचरा कुंडी पडलेली आहे, चपला पडलेल्या आहेत, असे तेलाचे डाग पडलेले आहेत, 2 वर्षापूर्वीचे झेंडू लावलेले आहेत तो तसेच आहेत. हे सगळं ओंगळवाणा प्रकार जिथे दरवाजावरती दिसतो तिथे आपल्याला आतल्या लोकांचं कॅलिबर आपोआप कळतं. आणि एक लोकांचा दरवाजा इतका सुंदर, छान, सुशोभित. माझ्याकडे क्लायंट्स आहेत, स्पेशली त्यांच्याकडे ज्या मावशी येतात ना त्यांना रोज दरवाजा पुसून घ्यायचा, चौकोट पुसून बाहेरचा, कारण दरवाजातून लक्ष्मी येते. बरोबर. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत की दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर, घड्याळ कुठेही काही चिटकू नये किंवा अडकू नये. कारण काय होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो दरवाजा मुख्य प्रवेश आहे. आणि हेच आपण विचार केला तर का नाही लावू, तर जर तुमचा दरवाजा आणि हे तुमचं मुख हे सेम आहे, तुमच्या इथे किल्ल्या लावा, तुमच्या इथे कॅलेंडर लावा चेहऱ्यावर, योग्य वाटेल का. मग दरवाजा तुमच्या आयुष्याचं मुख आहे. बरोबर. त्यामुळे त्याला सांभाळणं खूप गरजेचं. दक्षिणेला उतरते छत नको, ह्याचा अर्थ काय.
दक्षिणेला उतरते छत नको म्हणजे काय आहे? दक्षिण आणि पश्चिम या भक्कमता आणि स्टेबिलिटीच्या डायरेक्शन्स आहेत. भक्कमता आणि स्टेबिलिटीच्या कशा आहेत? तर त्या ठिकाणी पृथ्वी तत्व सामावलेले आहे. कारण वास्तुशास्त्र हे अग्नी, पृथ्वी, वायू, जल या 4 एलिमेंट्स आणि आकाश 5वं या 5 एलिमेंट्सवरती. त्यातली पृथ्वी तत्व दक्षिण पश्चिमेला असल्यामुळे त्या ठिकाणी जर उतार आला म्हणजे छेद आला तर तिथे टिकत काही नाही. आता साऊथ अँड साऊथ वेस्ट डायरेक्शन जी येते ती साऊथ अँड साऊथ वेस्ट डायरेक्शन ही संपूर्ण कशाची येते? स्टेबिलिटी, फायनान्शियल आणि आपल्या नाभिस्थानाच्या खालची. जिथे जिथे हा उतार पाहिलाय, खड्डा पाहिलाय, त्या ठिकाणी स्थिरता संपलेली म्हणजे स्टेबिलिटी राहत नाही. एकाने बंगला बांधला आणि तो डोंगर उताराच्या बाजूला होतो, खाली पूर्ण पहाड होता जो नैऋत्य दिशेला, हिल व्ह्यू, वॉटर व्ह्यू म्हणून बांधला, पण तिथे काहीही टिकलं नाही. म्हणून दक्षिण पश्चिमेला कधीही उतार योग्य नाही. उतरते छत नसावे म्हणजे काय? घराच्या छताचा उतार दक्षिण पश्चिमेला कधी नसावा ही त्याच्या मागची गोष्ट आहे. सिलेंडर उत्तरेला नको ह्याचा अर्थ काय? सिलेंडर उत्तरेला नसावा म्हणजे नॉर्थ डायरेक्शन जी आहे ती नॉर्थ डायरेक्शन आपल्याला 5 एलिमेंटमध्ये वॉटर एलिमेंटची आहे. वाहतं खळखळ पाणी वाहतं. एक्झॅक्टली. मगाशी आपण साऊथ वेस्ट ही पृथ्वी तत्वाची डायरेक्शन समजली. पृथ्वी म्हणजे जडत्व, दगड, दगडाला हलवावं तेव्हा हलतो. बरोबर. पाणी हे प्रवाही असतं पोझिशनमध्ये. त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेमध्ये लाल रंग, उत्तर दिशेमध्ये सिलेंडर, या अग्नीची जागा नाहीये, ती वॉटर एलिमेंट आहे. त्यामुळे वॉटर एलिमेंट हे आपल्याला डिस्टर्ब कशामुळे होतं? फायरमुळे होतं. बरोबर. म्हणजे अग्नीच्या ठिकाणी पाणी, पाण्याच्या ठिकाणी अग्नी आला की हा दोष निर्माण होतो. म्हणून आपण उत्तरेला सिलेंडर, गॅस, शेगडी ठेवणं टाळावं. बरोबर. ही महत्त्वाची गोष्ट. सर, बेडरूम मध्ये तुमचं काय हे आहे की म्हणजे बेडरूम कसा असावा ज्यामुळे म्हणजे हेल्थ म्हणा, आरोग्य म्हणा, हे सगळं चांगलं आरामात एकदम स्टेबल राहील? बेडरूम जी आहे ती बेडरूम आपल्याला वास्तूच्या नियमानुसार कशी हवी आहे हा तर पार्ट एक छोटासा वेगळा आहे. पण मी एक उदाहरण सांगू. रात्रीच्या शांत झोपेवरती आपलं आयुष्य. डॉक्टर तर काय सांगतात किंवा आयुर्वेदामध्ये लिहिलंय, ज्या व्यक्तीची 7 ते 8 तासाची कडक झोप असते त्याला एकही गोळी आयुष्यात लागत नाही. बरोबर. सर्दी खोकल्याशिवाय कुठले आजार होत नाही, कारण अख्खी ही बॉडी रिसेट होते. आता सध्या रात्री 1-1, 2-2 वाजता झोपण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यामुळे ॲसिडिटी, गॅसेज, अपचन, छाती, हृदयविकार ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. ही सगळी बेडरूमची जी कनेक्टिव्हिटी आहे तर मी पहिल्यांदा लिव्हरशी जोडतो. हे कोणी तुम्हाला सांगणार नाही, कारण बरोबर 12 ते 3 आपलं शरीर जे आहे, ॲक्च्युली 10 ते 10:30 नंतरचा टाईम आहे, हे लिव्हर बरोबर 3 वाजेपर्यंत आपलं शरीरातलं जे अन्न आहे ते पचनाची प्रक्रिया चालू करतं. ओके. आणि 3 नंतर ना मग त्याला आपल्याला ड्रेन सिस्टीमकडे जातं. पण तेच जर आपण 10-10:30 वाजता लिव्हर बिचारं अन्नाचं सगळं काम चालू करतोय आणि तुम्ही 12 वाजता टाकलं, 1-2 वाजता टाकलं तर तो पचवणार केव्हा? सकाळी आउटपुट तुम्हाला फक्त ॲसिडिटी. बरोबर. म्हणून काय सांगितलंय, संध्याकाळी 7च्या आत जेवा. माझं कुठंही असलं तरी मी संध्याकाळी 8 वाजता जेवतो. 7 to 8 हा टाईम मी फिक्स ठरवला आहे. त्यामुळे ही बेसिक गोष्ट बेडरूमशी कनेक्टेड आहे. बेडरूम कशी हवी तर तुम्हाला जर शांत झोप हवी असेल आणि तुम्हाला जर उत्तम आरोग्य हवं असेल तर 5,000 रुपये देऊन 1 नाईट जेव्हा आपण महाबळेश्वरची एखादी रूम घेतो ती कशी गेल्यावर चकाचक सुंदर असते. छान त्याच्यावरती टॉवेल्स असे 2 मोर केलेले असतात, मस्त अशी सुंदर असते. तसा तुमचा बेड रोज पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही आपलं, मी एकेकांचे बेडरूम बघून असं कानाला हात लावले. बेडरूम म्हणजे तिथं ज्वारीची पोती, शूज पडलेले आहेत, मुलांच्या खेळणी,
परदेशातल्या बॅगांचे ढीकच्या ढीक. म्हणजे मी म्हणलं ही बेडरूम आहे का ह्यांचं गोडाऊन आहे? आणि सर आम्हाला झोप लागत नाही, आमच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत, आम्ही या घरात आल्यापासून आजारी आहे. अरे घरामुळे नाही, तुमच्या आती ठेवलेल्या वस्तूंमुळे तुम्ही आजारी आहे. बरोबर. त्यामुळे बेडरूम मला सांगा, जर तुम्ही 5,000 रुपये देऊन अशा ठिकाणी गेलात की तुम्ही बघताय आणि आत नुसतं विचित्रच आहे सगळं, आणि तिथे जुने बेडशीट आहेत, जुने हे आहेत सगळे आहेत, आणि तुम्ही बाहेर येऊन म्हणणार अरे असल्याला 5,000 देणं का मी? बरोबर. 5,000 रुपयाची रूम कशी पाहिजे? अक्षरशः मी पाहिलेलं आहे एकेका ठिकाणी महिनोन महिने बेडशीट सुद्धा बदललं जात नाही. मग मला सांगा हा आळस तुम्हाला आजारपण आणणार आहे आणि औषधाकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे एका घरात गेलो होतो सर, आमच्या घरात औषधांची लाईनच्या लाईन आहे, या घरात काही प्रॉब्लेम आहे का बघा. मी मगाशी तेच सांगितलं की तुमच्या झोपण्याच्या जागा चुकतायत, तुमची बेडरूमची पोझिशन बघा, कुठं कसंही पाय करून झोपतायत, कोणत्याही बेडवरती झोपतायत, अशा अनेक पॅरामीटर्स आहेत. बेडरूम सुंदर छान आणि परफेक्ट पाहिजे, कारण त्याच्यावरती आपलं सगळं निद्रा आहे. बरोबर. मग निद्रा नाश होण्याचं कारण काय आहे? आपणच स्वतः आहोत. हो. सध्या तरी तुम्हाला माहिती की झोपायचा टाइम 11 होता तर तो 12 झालाय. आणि त्यामुळे झोप अपुरी होतीये. बेडरूमपेक्षा तुमच्याच सुधारणा करा आणि बेडरूममध्ये करा, आयुष्य उत्तम. लाईफस्टाईलच खराब झालेली आज. खराब झाली. करेक्ट. तर सर आता कंटारा मूवी आपण बघितली, ती भरपूर पॉप्युलर झाली. त्यात म्हणजे जो सुरुवात होती त्यात एक अतिशय छान स्टोरी होती की तो जो राजा होता त्याला मनाची शांतता मिळत नव्हती आणि त्यासाठी तो दर दर फिरत होता. मग एकदा त्याला तो देव मिळाला आणि त्या देव मिळाल्यानंतर मग त्याला मनशांती मिळाली. तर असं काही असतं का सर की म्हणजे आपली जी डेली आपण जी घरात आपली पूजा वगैरे करतो त्याचा आपल्या मनशांतीवर कसा काय प्रभाव पडतो? ऍक्च्युली देवाची पूजा ही देवाची नसून आपल्या मनाच्या पूजेसाठी आहे. कारण देव तिथे प्रतिकात्मक स्वरूपात आहेत. तुमच्या घरी जो कृष्ण आहे तोही माझ्याकडेच कृष्ण आहे. तुमच्याकडे गणपती आहे तीच मूर्ती माझ्याकडे, फक्त साईज मध्ये फरक असतो, पितळेची, चांदीची किंवा दगडाची, एवढाच फरक असतो. तर हा जो देव आहे त्या देव हा कणाकणात सामावलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या खिडकीतनं तोच चंद्र दिसतोय, माझ्या खिडकीतनं तोच चंद्र दिसतोय. म्हणजे तुम्हाला तो चंद्र आहे ना, तो मला पण चंद्र आहे. तसं त्या देवाचा अंश जो आहे तो माझ्याही घराच्या मूर्तीत आहे आणि तुमच्या आहे, म्हणून तो देवत्व असतं. आणि देवाची पूजा करण्याच्या मागे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण जेव्हा देवाला पूजा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असली कुठली निगेटिव्हिटी, अख्ख्या दिवसभरातला सगळा स्ट्रेस आहे किंवा आपल्या बॉडीमध्ये काही निगेटिव्ह ऑरा निर्माण झाला आहे, तर देवाची मूर्ती घेतली, त्याला आंघोळ घातली, स्वच्छ आपण त्याला अभिषेक केला, गंध लावलं, पुसून ठेवली, फुलं वाहिली, अत्तर लावलं, उदबत्ती ओवाळली, त्यानंतर आरती केली, तर या सगळ्या पॉझिटिव्ह क्रियांमध्ये आपले 7 चक्र बॅलन्स होतात. आणि त्यामुळे काय होतं, मन सुखावतं. तुम्ही कधीही बघा, तुम्ही कोणत्याही देवळात जा, देवळात गेल्यानंतर ना तुम्हाला काही क्षण का होईना भाई बहुत अच्छा लगा असं वाटतं. करेक्टली. आणि याच्या उलट हॉस्पिटलमध्ये जा, हे चला पटकन बाहेर पडा यार, का होतं? दुःख कारुण्य हे त्या ठिकाणी आहे आणि आनंद आणि एक उत्साह आपल्या त्या देवळात दिसतो. म्हणून मनशांतीसाठी तुम्ही प्रार्थना करणे, मनशांतीसाठी तुम्ही देवाची पूजा करणे, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण हे सगळं कशासाठी चालू आहे तर आपल्या मनशांतीसाठी. बरोबर. आणि तीच आपण हरवून बसलोय की देवाची पूजा सध्या धड होत नाही, घरात आरती होत नाही, मुलं असू दे, बायको असू दे, कोणी नवरा असू दे, देवाचं नाव घेतलं जात नाही. एकदाच घेतलं जातं जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा. प्रॉब्लेम आल्यानंतर देवाचं नाव हे घेतलंच जातं. पण आज आपण बघतो की देव ही इतकी ताकद जबरदस्त आहे की तुम्ही जर डॉलरची नोट हातात घेतली तर त्याच्यावरती लिहिलेलं दिसेल वी ट्रस्ट ऑन गॉड. आज ती लोक इतकं सगळं मानतायत. आज आपल्याला काय झालेलं आहे की इतकं सुपीक सगळं सुबत्ता मिळेल त्यामुळे किंमत नाही आहे. आज आपण बघतोय ज्वारी, बाजरी, गहू, मका ही कडधान्य जर आपण पाहिली तर तिथे सॅलडच्या नावाखाली आपल्याला प्रचंड हाय कॉस्टनी मिळतात.
आणि ही ज्वारी बाजरी जी आपण आहे ती एकेकाळी नाकारत होतो. मग आता काय होत आलेलं आहे की बदल होत आलेले आहेत आणि पुन्हा तेच आलंय. तुम्ही लाईफस्टाईल मुलांची सध्या बघा, हे जीन्स हे सगळं आता कालबाह्य झालंय. पुन्हा धोती कुर्ता आलेला आहे, सगळे पुन्हा पायजमे आलेले आहेत. ॲस्थेटिक नावाखाली पुन्हा ही सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे मूळ संस्कृती ही कायमच राहणार आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांना होणार आहे. म्हणून देवपूजा ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची, मनशांतीसाठी. सर आता अजून मी एक गोष्ट बघितली की भरपूर घरात जेव्हा आपण जातो तेव्हा मी हे सुद्धा बोल घरच काय म्हणजे दुकानात सुद्धा आपण जेव्हा जातो तर देवघर असेल तर टांगलेलं असतं, ते बरोबर असतं का? आता एक माझी रील्स फेमस झाली देवपूजा या नावावरती, देवघर या नावावरती. मी लोकांना सांगतो, अरे तुम्ही कोणामुळे आहात? या देवशक्तीमुळे आहात. मग देवशक्ती काय आहे की मानवाने सगळं तयार केलं, सगळं तयार करू शकतो. पण रक्त कोणी तयार केलंय का? गेलेल्या माणसाला प्राण कोणी देऊ शकतो का? हे फक्त त्या देवशक्तीच्या हातात आहे. मग त्याचा अंश हा तुमच्या घरात देवघर म्हणून आहे. त्या देवघराला तुम्ही तुमच्या पद्धतीने जर ऍडजस्ट केलं, नाही आमच्या इथे ही जागा नाहीये, इथे त्या 5-5-6-6 लाखाच्या टीव्हीला जागा आहे यांच्याकडे, 30 लाखाच्या घरामध्ये 20 लाखाचं फर्निचर करतील त्याला जागा आहे, पण देवाला कुठेतरी कोपऱ्यात एक ठेवून टाकणार, कारण तो देव अबोल आहे ना, तो लगेच तुम्हाला बोलत. पण जेव्हा तुम्ही देवाला योग्य जागा देत नाही त्यावेळेला एक ना एक दिवस त्याचा इफेक्ट गुड ऑर बॅड आपल्याला कळतात. म्हणून आपण कधीही बघा, जेवढी काही प्राचीन मंदिरं आहेत किंवा आज सगळी आज दगडूशेठ पासून तिथे बालाजीपर्यंत पहाटेची काकड आरती होते. बरं, त्यांना कोणी कंपल्शन केलंय का? झोपले असते ना, पहाटे उठून का देवाची तिथे आरती होती? म्हणून ही प्रसिद्ध मंदिर आहेत. म्हणून तिथं आयफोन सारख्या गोष्टी देखील पडतात लोकांच्या खिशातनं, गेल्यावर अंगठ्या पण काढून टाकतायत. का? तर तिथे समर्पणाची भावना निर्माण होते. म्हणून पूजा अर्चा ही करण्यासाठी देवघर हे योग्य ठिकाणी हवंय. घरात पूजा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला म्हणजे ईस्ट डायरेक्शन व्हायला पाहिजे. दक्षिणेला झालं, पश्चिमेला झालं नाही, हो आमच्या घरात देवघराला जागा नाही, घर बदला. स्पष्ट सांगतो. अरे जो तुम्हाला तारणहार आहे त्याचं देवघर ठेवायला जर तुमच्याकडे जागा नसेल तर मग त्या घरात तुम्ही गॅरंटी घेऊ नका. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आता म्हणजे मी खरं बेंगलोरच्या आर्किटेक्ट जे आहेत हे तिकडच्या इंडस्ट्रीमध्ये मी थोडंसं बिल्डिंग्स अशा पाहिल्यात. एक गोष्ट काय आवडली की त्या ठिकाणी म्हणजे कर्नाटकामध्ये जे नवीन स्कीम बनत आहेत ना, तिथं देवघराला वेगळी जागा ठेवली आहे. ड्राय बाल्कनी वेगळी आहे, अटॅच टॉयलेट्स आहेत, इकडचा व्ह्यू तिकडचा व्ह्यू, बाल्कनी हे, त्यावर देवघर सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे. ही प्रथा आता मी बऱ्याचशा आमच्या स्कीममध्ये जेवढ्या काही मी स्कीम डिझाईन करतो बिल्डरच्या, त्यात प्रयत्न करतो, पण बिल्डर एवढे तयार होत नाहीत कारण त्यांना सगळे स्क्वेअर फुटावरती सगळं सेल करायचं असतो. पण साऊथ इंडियामध्ये किंवा कर्नाटकामध्ये खूप चांगल्या गोष्टी की स्पेशली देवघराला जागा असते. अरे द्या ना, तो देव किती तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य देतोय, गाडी घोडा बंगला, तुम्हाला सोनं चांदी, फॉरेनच्या ट्रिप्स सगळं त्याच्या आशीर्वादावरती मिळतात विथ गुड हेल्थ. मग तुम्ही त्याला एक तासभराचा वेळ पूजेला, हे तासभरच लागत नाहीत, 15 मिनिटं पूजेला लागतात, आणि 2 फूट बाय 2 फुटाची जागा देवाला छान द्या. टांगू नका, फळीवरती ठेवू नका, फ्रीजवरती ठेवू नका, ओट्यावरती ठेवू नका, डायनिंग टेबलवरती मी देवघर पाहिलेत. छानपैकी जमिनीवरती बसून पूजा करता येईल अशा पद्धतीने देवघर नक्की करा. हो. आता सर आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही कलर्स बद्दल सुद्धा सांगितलं की म्हणजे उत्तर दिशेला जिकडे सिलेंडर वगैरे सगळे असतात तिकडे लाल रंग सुद्धा नको. ते हे कलर्स कसे काय इम्पॅक्ट करतात आपल्या आयुष्याला? कलर इम्पॅक्ट करतात ना. तुमचं आणि माझं उदाहरण घेऊ. आपण कपडे चॉईस करायला गेलो, करेक्टली गेल्यानंतर ना बायकोला हा आवडतो, मुलीला तो आवडतो, आईला हा आवडतो, बाबांना तो आवडतो, पण त्या पोराला काय आवडत नाही किंवा मला तो आवडत नाही. काय होतं, माझ्या शरीराला ज्या कलर्सची रिक्वायरमेंट आहे ती कलर्सची रिक्वायरमेंट भरून काढणार असा जर रंगाचे मी कपडे घातले तर ते मला मॅच दिसतात. करेक्टली
आणि जे अनमॅच असतं, अरे हे तुझ्या बॉडीला काही सूट दिसत नाही असं कुठेही ग्रंथात लिहिलेलं नाही आहे किंवा असे कुठे मीटर्स नाहीत की समोरच्या माणसाला कळतं अरे अनमॅच घातले, काही सुटेबल नाही व्हा. हे काहीतरी जसं रंगीलामध्ये आमिर खान होतं की फक्त असं एक झंकी पंकी त्यावेळेला आपल्याला आवडलं पण तो कोणाला असं विशेष पटला नाही. तसं कलर कॉम्बिनेशन्स हे खूप इफेक्ट करतात. तुमच्या शरीरामध्ये ज्या रंगांची कमतरता आहे तो कलर जर तुम्ही घातला तर तो ऑरा कम्प्लीट करतो. करेक्टली. म्हणजे मग ब्ल्यू स्काय ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, व्हाईट ऑफ व्हाईट कलर्स आहेत. हे कलर कॉम्बिनेशन्स आपल्यावरती इफेक्ट करतात. आणि डार्क कलर हे शक्यतो घरात नसावे. राईट. मी गंमत म्हणून नाही सांगत, रियालिटी सांगतो. एकेका घरामध्ये वास्तू व्हिजिटला जातो तेव्हा त्या घरात इकडे निळा तिकडे पिवळा, या भिंतीला काळा वरती गुलाबी इकडे नारंगी असं करून ते घर नाही सर्कशीचा तंबू करून टाकतात. तुम्हाला आठवते लहानपणी आपली सर्कस कशी होती? आपण हा रंगीबेरंगी, जशी विदूषकाची टोपी तसं त्या तंबूचा रंग होता. अशी घरं करतात. आणि मग त्यामुळे होतं काय, सगळ्यांचा माइंडसेट बिघडतो. कारण प्रत्येक रंग आपल्यावरती इफेक्ट टाकतो ना. राईट. करेक्टली. तो पिक्चर पाहिला का तुम्ही, थरथराट? त्याच्यामध्ये नाही, थरथराट नाही, लक्षाचा पिक्चर होता. त्याला लाल गाडी बघितली की त्याचं डोकं हे व्हायचं. तर लाल रंगाचा त्याला हे होतं. तसाच विषय होतो की लाल रंग हा अग्नी तत्वाचा आहे, फायरी आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की रेड कलरच्या गाड्यांचे ऍक्सिडेंट जास्त आहेत. काळ्या रंगाची गाडी पार्किंग मधनं बाहेरच पडत नाही. त्यामुळे आता रोडवरती काळ्या गाड्या अशा मोजक्याच राहिलेल्या आहेत. लक्षात. त्यामुळे रंग हा जो आहे तो आपल्यावरती खूप इफेक्ट करत असतो. त्यामुळे मॅचिंगचे कलर्स जसे तुमच्या शरीरावरती तुम्हाला इफेक्ट करतात तसे मॅचिंगचे कलर घरात असावे. सिंपल कलर काय की घरामध्ये सगळीकडे एक रंग असावा. आयव्हरी किंवा ऑफ व्हाईट, क्रीम कलर, बेज कलर हा सगळीकडे छान दिसतो. सगळ्या भिंतींना एकच कलर असावा. अगदीच टेक्स्चर करायची वेळ आली तर एखादी साऊथ किंवा वेस्टची वॉल तुम्ही हे करू शकता. कारण काय होतं सध्या माहिती आहे का, माणूस स्वतःच्या शरीराकडे जेवढं लक्ष देतो तेवढं घराकडे लक्ष देत नाही, याची मला खंत वाटते. बरोबर. दिवसातून माझं कॅल्क्युलेशन आहे 12 वेळेला आणि जास्तीत जास्त 15 वेळेला माणूस आरशामध्ये बघतो आणि स्वतःचा चेहरा कसा चेक करतो. पण त्या दरवाजाकडे आणि घराच्या भिंतींकडे महिनोन पाहिलं जात नाही. त्यामुळे घर अच्छा तो सब अच्छा. बरोबर. सर, आता जसं आपण कलर्स बद्दल बोललो, आता मला अजून एक गोष्ट लक्षात आली की माझे जे वडील होते ना, त्यांना जो 10 नंबरही होता त्याचा खूप त्यांना अट्रॅक्टिव्हनेस होता. ते जिकडे कुठे जायचे ते पहिला प्रश्न तेच विचारायचे की मला 10 नंबरच घर हवं. तर नंबरचा सुद्धा काही इम्पॅक्ट असतो का? इम्पॅक्ट असतो की तुम्हाला, मी मगाशी म्हटलं ना, कोणता रंग तुम्हाला आवडतोय. करेक्टली. त्या रंगाचेच कपडे आपण जास्त फॉलो करतो. आता आपण असं गृहीत धरू की मी 9 नंबर मला प्रत्येक ठिकाणी यूज करावा वाटतो, 6 नंबर यूज करावा वाटतो. तर त्याच्यामागे त्या ग्रहांचा अंमल असतो आणि तो रंग आपल्याला अट्रॅक्ट करत असतो. आता 10 म्हणल्यानंतर 1 नंबर इज सूर्य. सूर्य जो आहे तो गव्हर्नमेंट आहे. सूर्य जो आहे तो एका कॉन्फिडन्स आहे. बरोबर. सन म्हणजे कुंडलीतलं फर्स्ट हाऊस आहे. तर 10 नंबर त्यांना आवडतोय म्हणल्यानंतर ना तिथे कुठेतरी सूर्यप्रभाव असणारी ती व्यक्ती असल्यामुळे 1-1-1-1चा तो उपयोग जास्त करण्याचा प्रयत्न करते. अच्छा. आणि कधीही तुम्ही कुठल्याही घड्याळाचं जर आपण जाहिरात बघितली 10 वरती तो आकडा लिहिलेला असतो. 10 वरतीच घड्याळ जाहिरातीमध्ये असतं. म्हणून तो सूर्याचा सन 10 वाजून 10 मिनिटच असतात. त्याचं कारण त्याच्या मागे आहे. ओके. जेव्हा तुमची वेबसाईट चेक करत होती त्यात मला एक अतिशय खूप छान गोष्ट आवडली की महिलांचा आदर करावा कारण ती लक्ष्मी रूपी आहे. तुम्ही ह्याच्याबद्दल काही सांगाल? कारण आजकाल आपण जेव्हा बघतो भरपूर काही केसेस होतात म्हणजे लोकांच्या आयुष्यात जिकडे म्हणजे साधी गोष्ट असते, महिलांशी नीट बोलत नाहीत किंवा त्यांना तो आदर सन्मान जिकडे दिला पाहिजे तो दिला जात नाही. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीचा हा प्रॉब्लेम होतोच. तुम्ही त्याच्यावर जरा अजून काही सांगू शकाल? मी लक्ष्मी या विषयावरती खूप
बराच माझे साम टी व्हीचे प्रोग्राम्स, टी व्हीचे प्रोग्राम, यूट्यूब, इन्स्टा रेग्युलरती बोलतो, कारण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न केव्हा असेल, जेव्हा तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ती सुखी आनंदी पाहिजे. म्हणून माझं एक नेहमी वाक्य खूप फेमस पण झालेलं आहे की तुमच्या घरावरती तेव्हाच लक्ष्मी प्रसन्न होईल जेव्हा तुमच्या घरातली लक्ष्मी सुखी असतील. अष्टलक्ष्मी सुखी होण्यासाठी उपाय सांगा सर, असं जेव्हा मी सांगतो, मला विचारतात तेव्हा मी सांगतो की तुमच्या घरातली जी स्त्री आहे, मग ती मुलगी असेल, बायको असेल, आई असेल, बहिणी असेल, भाऊजाई असेल, यांना तुम्ही फक्त सुखी करा. बरं, सुखी करा म्हणजे त्यांना काय रोज 1 तोळा लागणार आहे? ती कधीही म्हणत नाही की मला बाबा तुम्ही वर्षातनं 1 तोळा घ्या. त्यांची इच्छा असते थोडं फिरायला न्यावं, नाटक सिनेमा बघायला न्यावं, कधीतरी मिस्टरांनी संध्याकाळी जरा आल्यानंतर 2 शब्द बोलावेत, शॉपिंग मॉलमध्ये न्यावं, महिन्यातनं एकदा तरी. तर ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या महिलेला गरजेच्या आहेत, कारण दिवसभर ती राबती आहे. रांदा वाडा, उष्टी काढा, भाजणं, कापणं, चिरणं, तळणं, उकडणं, फोडणी देणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये ती दिवसभर अडकली आहे. 6 तास ती अग्नीशी खेळते, किचनमध्ये खेळते. मग तिला रिलीफ कोणाकडनं आहे? रिलीफ हा आपल्या मिस्टरांकडनं आहे, म्हणजे हा बाबांकडनं मिळणार आहे. त्यामुळे घरातल्या स्त्रीला सुखी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि स्त्री म्हणजे शुक्र आहे, शुक्र म्हणजे लक्झरी आहे. आणि ही जी लक्झरी आहे ती लक्झरी देण्याचं काम शुक्र ग्रह करतो. म्हणजे नवऱ्याचा शुक्र ही बायको आहे आणि बायकोचा शुक्र हा नवरा आहे. त्यामुळे दोघांचा जर वाद चालू आहे तर शुक्र कुठेतरी गडबडलाय किंवा शुक्राच्या दृष्टीने कुठेतरी ती दिशा कुठेतरी बिघडली आहे. त्यामुळे आजपर्यंत मी हे ज्या बातम्या वाचतो की मुलीला मारलं, बायकोला मारलं, ह्यांनी संपवलं, त्यांनी संपवलं, इथे काय होतं की त्या माणसाला माणूस म्हणण्यापेक्षा तो हैवानच म्हणून जन्माला आला, ही बेसिक गोष्ट होते. आणि ह्याला कारणीभूत सुद्धा असतं की वातावरण, आजूबाजूचं वातावरण कसं आहे. तुम्हाला मी सिंपल एक छोटंसं उदाहरण सांगतो की आत्ता आपण नॉर्मली बोलतोय, माझं तुम्हाला काय म्हणताय, कसं आहे, बरं असेल, हे देखील तुम्हाला ऐकू आलं, काय म्हणताय, कसे आहात, हे तुम्हाला ऐकू आलं करेक्टली. मी नॉर्मल कमी आवाजात बोललो, पण ज्या वेळेला आपण गणपतीचं डीजे चालू आहे आणि त्या डीजेचं जवळून आपण शेजारच्या माणसाला बोललेलं ऐकू जात नाही, बरोबर, आपला टोन हाय पिचला जातो. म्हणजे काय होतं, कानावर जो साऊंड पडतोय आणि जो वातावरणात माणूस जातोय तसा वागायला सुरुवात होते. त्यामुळे हे जे सध्या महिलांचे अत्याचार किंवा त्यांच्यावरती जे बॅड इफेक्ट आहेत, तर हे सगळे आजूबाजूच्या होणाऱ्या निगेटिव्ह वातावरणामुळे. मग याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे की आपली वास्तू शुद्ध, पवित्र, विकत घेणे आणि कायमस्वरूपी ठेवणं, म्हणजे ह्या बेसिक गोष्टी जरा खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मला खूप आनंद वाटतो की माझे जेवढे काही क्लायंट्स आहेत त्यामध्ये माझी वास्तू तथास्तू करून घ्यायची, सर तुमच्याकडनं कन्सल्टिंग करून घ्यायचं आहे, ही आग्रही ती घरातली महिला असते. कारण तिला ह्या सगळ्यांची जबाबदारी. पुरुष कसा लढाईला मोकळा असतो, तो त्याच्या कामात गुंगले असतो, त्याचा विचार करते, बाई तू करतेस ना, कर, असंही असतात. किंवा आमच्या मिस्टरांचा विश्वास नाहीये आणि सर तुम्ही ते नसताना या, ठीक आहे. ह्याचा विषय काय होतो की मग त्यावेळेला मी याच्या व्यतिरिक्त विचार करतो की नाही, त्यांचा विश्वास का नाही, कारण त्यांना नॉलेज नाही. तुम्ही तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही माझं यूट्यूब बघताय, रील्स बघता, तुम्ही नॉलेज क्रिएट करताय. खूप महिला यूट्यूब पाहून आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट करतात. म्हणलं पहिल्यांदा ते व्हिडिओ दाखवा, 3-3, 4-4दा बघू द्यात त्यांना, त्यांना त्याचा अवेअरनेस होईल. कारण मिस्टर अँड मिसेस वास्तू व्हिजिटला असलं की फरक काय पडतो की बदल करणं पटपट सोपं जातं. मग या सांगणार, ह्या काहीतरी चोरून बदल करणार, मग मिस्टरांना काही कळणार नाही, हे असं का करते, हे मी प्रकार करत नाही. मी त्यांना अवेअरनेस, आणि एका ठिकाणी शक्य नव्हतं, मी त्यांना म्हटलं तुम्ही थांबा 1-5 मिनिटं, कारण वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर पहिल्यांदा मी तिथे त्यांना एक्सप्लेन करतो की व्हॉट इज द वास्तुशास्त्र, काय वास्तुशास्त्राचे बेसिक्स आहेत. म्हणून हे सगळं जे आहे ते महिलांच्या मान सन्मानासाठी आहे. वास्तू आणि वास्तूच्या अंतर्गत बदल हे कोणाला पाहिजे असतं, तर महिलेला पाहिजे, कारण तिला खूप काळजी असते. कारण अनसिक्युअर्ड जर लाईफ असेल तर महिला तिथे फ्रस्ट्रेट होते. त्यामुळे घरात आवक व्यवस्थित असावी, 4 पैसे कमी असावे, पण रात्रीची शांत झोप खूप गरजेची आहे.
म्हणून पुरुषाला देखील इतकं सांभाळून त्यांनी राहिलं पाहिजे की आपली मानहानी होईल, आपल्या घरच्यांना कोणता त्रास होईल असं वर्तन वागणूक घरात बाहेर कुठेही करणं योग्य नाही, जे स्त्रीला कधी आवडत नाही. म्हणून लक्ष्मी घरातली सुखी ठेवा, अष्टलक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील, हे माझं वाक्य घरात कुठेतरी लिहून ठेवा. खूपच छान सर. तर आता आपण घरात भरपूर आपण प्लांट्स ठेवतो, हाऊस प्लांट्स ठेवतो, म्हणजे घरात ठेवतो, घराच्या बाहेर ठेवतो. तशी आता तुळस आपण म्हटली तर ही म्हणजे आपल्या घरात अतिशय बोलते ना खूप महत्वाची गोष्ट आहे. तिच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? तुळस जी आहे ती अतिशय पवित्र, शुद्ध, आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. त्या तुळशीचा ऑरा जो आहे तो खूप जबरदस्त आहे. माझ्याकडे ऑरा स्कॅनर्स आहेत, आम्ही तुळशीचा ऑरा स्कॅन करतो. एखाद्या माणसाचा ऑरा जर स्कॅन करायचा असेल तर काही मीटर अंतर गेल्यावर तो कमी होतो, पण तुळशीचा ऑरा संपत नाही. युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर म्हणून आहे, डाउजिनचे ॲडव्हान्स टेक्निक आहे, ते यूज करतो. तुळशीचा फायदा असा होतो की ती निगेटिव्ह क्षेत्र जे आहे ते पॉझिटिव्ह करण्याचं काम करते. थोडक्यात असं आहे की घरात कुणी येणार असेल आणि स्वयंपाकाचा किंवा बऱ्याच असं काही खिडकी बंद असल्या कुबट वास जात नाही, आपण काय करतो, लगेच डिओ स्प्रे करतो, उदबत्ती लावतो, तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो. मग ती तुळस काय करते, ती निगेटिव्हिटी थोपवण्याचं काम करते. म्हणून मी सांगतो की दरवाजात तुळस पाहिजे, तुमच्या घरात तुळस पाहिजे. आणि मगाशी जो आपण निगेटिव्हिटीचा प्रश्न म्हणला की घरात निगेटिव्हिटी आलेली आहे किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय हे तुमची तुळस सांगते. बरोबर. तुळस लागतच नाही आमच्या घरात, पहिले घरातली निगेटिव्हिटी काढा. बरोबर. भरपूर सूर्यप्रकाश येत असून देखील तुळस का लागत नाही? कारण तुळस म्हणजे काही साधी सुधी वनस्पती नाहीये, दैवी शक्ती, दैवी ऑरा आहे. तुळशीचं सगळा मुळापासून ते अगदी त्याच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही काही खाऊ शकता, ते औषधीच आहे. करेक्टली. त्यामुळे ती अशी वनस्पती आहे, दैवी वनस्पती, औषधी वनस्पती आहे. ती निगेटिव्ह ऑरा असेल तिथे येत नाही. अनेक ठिकाणी अशी तुळस भरपूर वाढलेली असते. काही उगाच त्याच्या मंजिऱ्या पडल्या म्हणून आलेली नाही, त्या जागेमध्ये कुठेतरी छान, कारण शेतात तुळस जास्त दिसते, ओपन लँडमध्ये जास्त, कारण तिथे माणसाची निगेटिव्ह कृत्यच नाही येत ना. हे निगेटिव्ह कृत्य घरामध्ये आहेत की घरात टॉयलेट आहे, घरात वादविवाद भांडण आहेत, त्या झाडांकडे लक्ष नाही आहे. त्यामुळे तुळस जी आहे ते अतिशय शुद्ध पवित्र आहे, दारात असणं गरजेचं आहे. आणि महिलांसाठी छोटीशी टिप्स सांगतो जी माझी खूप प्रसिद्ध आहे आणि याचं संशोधन म्हणजे की आपली पारंपरिकच आहे, पण मी त्याच्यावर थोडासा जास्त विचार केला. तुम्हाला डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असा त्रास जाणवतोय की मला आज काहीतरी 2-3 दिवस झाले विचित्रच वाटतंय, काही करू नका, कुठल्या औषध गोळ्या घेऊ नका, तुमचे जे काही डॉक्टरांनी सांगितले चालू द्या. तुळशीची कुंडी अशी मध्ये ठेवा, सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात, दुपारी हा प्रयोग करायचा नाही. तुळशीची कुंडी इथे ठेवा आणि 11 प्रदक्षिणा त्या तुळशीला मारा आणि हात जोडून मनातली प्रार्थना करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अथवा ओम विष्णवे नमः, श्रीकृष्णाय नमः, या तिन्हीपैकी कोणताही जप करत फक्त 11 वेळा प्रदक्षिणा मारा आणि सलग 11 दिवस करा. बघा आयुष्यात काय फरक पडतोय, तुम्हीच मला सांगणार आहे. बरं, हा कुठला वेगळा उपाय आहे का? आपली आई करायची, आजी करायची, पणजी करायची, तुळशी वृंदावन होतं, दिवा लावायची आणि संध्याकाळी 11 फेऱ्या मारायची. कशी होती तब्येत? होतं का बीपी डायबिटीस? खणखणीत होते, व्हील पॉवर मजबूत होते. नदीवरनं खांद्यावरती अक्षरशः पाणी आणलं जायचं, 50-50 किलोचं पोतं उचलायचं. आज डीमार्टच्या 2 बॅग उचलायचं म्हणलं तरी अहो घेताना बॅग, अशी कंडिशन आहे. परिस्थितीच तशी आलेली आहे. त्यामुळे ह्या तुळशीचा हा उपाय नक्कीच प्रयत्न करून बघायचा. आणि एक आहे, अनेक लोक म्हणतात असं काही होतं का, त्यांनी काय होतं, पहिले करून बघा ना. बरोबर. कारण सध्या काय माहिती का, जगात आता सर्वात सोपी गोष्ट काय झालेली आहे, कमेंट्स करणे, समोरच्याला ट्रोल करणे. एकदम सर्वात सोपी, फुकट झाले. बऱ्याच ठिकाणी वायफाय फुकट असतं, त्यावरती बसतात, कमेंट टाकत बसतात. फक्त बोट उचलणं अतिशय सोपं आहे ना. बोट तुम्ही प्रयोग करून बघा ना, प्रयोग करून बघा. आज 24 वर्ष
प्रत्येक पॅरामीटर्स पडताळून तासून हजारो घरात, त्याच्या आधी माझ्या घरात वापरून, माझ्या घरामध्ये रोज विषय चालला, आता आज कोणता प्रयोग करताय, हे 24 वर्ष चालू आहे. कारण त्यांना माहिती आहे की हे सिद्ध उपाय असल्याशिवाय बाहेर सांगत नाही. बरोबर. एक्झॅक्टली. सर्व प्रकारचे ब्रेसलेट आहेत, सर्व प्रकारच्या माळा आहेत, रुद्राक्ष आहे, ह्या ऑल असे काही डिव्हायसेस आहेत. मी तरी तुम्हाला सांगतो की भारतात कुठलाही वास्तुतज्ञ नसेल की त्याच्याकडे एवढी एनर्जी मेजरमेंटची इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आणि कुठला ॲस्ट्रॉलॉजर नाही ज्याच्याकडे ॲस्ट्रॉलॉजी सॉफ्टवेअर्स नाहीत. ही सगळी माझ्याकडे आहेत. इतका मी याच्यामध्ये पूर्ण अभ्यासू आणि 24 तास गुंतलेला असतो. माझं रोजचं व्यसन काय माहिती आहे का, आठवड्यातनं 3 पुस्तकं विकत आणायचं. बुक लवर आहेत. आणायची सकाळी आणि रात्री झोपताना किंवा गाडीत असेल, कुठंही प्रवासात असताना लोक मोबाईलवर असतात, मी पुस्तक वाचत असतो. खूप छान सवय आहे सर. ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्यामुळे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून सर अनडाऊटेडली एवढे सगळे सेलिब्रिटीज येतात ते तुमच्याकडे येतात, ह्याचं कारणच ते आहे. करेक्ट. तर सर आता तुळशीबद्दल मी अजून काही ऐकलंय, म्हणजे आता जे घरात आपलं जे ऐकतात ते, आता जसं बायकांसाठी एक इन्स्ट्रक्शन असतं की जेव्हा तुमची महिन्याची पाळी असते तेव्हा तुळशीच्या जवळ जायचं नसतं. हे कितपत खरं आहे सर फ्रॉम अ सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू? ॲक्च्युली याच्यामध्ये प्रत्येकाच्या ज्या इच्छा आहेत आणि ज्या परंपरा आहेत, परंपरा ह्या मनाशी जोडलेल्या आहेत. पारंपरिक जे गोष्टी त्याला कुठेतरी शास्त्र आहे. त्यामुळे शक्यतो याचा विचार प्रत्येकाने आपल्या पारंपरिक गोष्टी आणि रीतिरिवाज ज्यांना पाळायची इच्छा आहे त्यांनी ह्या नक्कीच पाळू शकतात. त्यावरती कोणाला कंपल्शन नाही, आणि याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं हे योग्य राहत नाही. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ते आपण नक्की करू शकता. आपल्याला जे वाटत नाही ते न करणंही योग्य राहील. बरोबर सर. सर असंही म्हटलं जातं की जी तुळस असते ती आपल्या घराच्या बाहेरच ठेवायची, जी आपण करतोच. पण काही लोक असतात जी घराच्या आत ठेवतात तुळस. आता असं बोललं जातं की जर घराच्या आत ठेवली गेली आहे तुळस तर त्याचा अर्थ असा की त्या घरात दुसरी बाई 100% येणार. तर ते कितपत खरं आहे? हे आता मी म्हणलं ना, ह्या सगळ्या फेमस होणाऱ्या लोकांनी काढलेले सगळे खोटे अप्रचार आहेत. पारंपरिक याच्यामध्ये तुळस ही घराच्या आत ठेवायचीच नसते, कारण ती सूर्यप्रकाश नसेल तर येणारच नाही. सूर्यप्रकाश येणाऱ्या तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे असं काहीही विषय नाही आहे. आता हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये इतके विचित्र सगळे अपप्रचार परंपरेच्या विरुद्ध चालू आहेत. त्यामुळे असं काही नाही. एका घरामध्ये 10 तुळशी असल्या तरी घरातली जर जी गृहलक्ष्मी एकदम भक्कम खंबीर असेल तर काही घडत नाही. तुम्ही खमख्या राहा, काही वाईट होत नाही. तुळशीची उपासना करा, आपोआप सगळ्या गोष्टी होऊन जातात. बरोबर सर. आता सर सर्वात मोठा अजून एक प्रश्न आहे जो भरपूर जणांकडून मी ऐकलं, ही कंप्लेंट सुद्धा ऐकली, माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा भरपूर बघितलं. जेवताना डिनर टाइम असो किंवा लंच टाइम असो, जनरली आपण कसं असतो, एक फॅमिली रिच्युअल असतं की बाबा आपण सगळ्यांनी प्रेमाने आरामात एकत्र येऊन बसून आपण जेवण करावं. पण कित्येक वेळ असं होतं की जेवतानाच काही ना काही म्हणजे असं आर्ग्युमेंट म्हणा किंवा वादावाद म्हणा असं काहीतरी होतं. आणि आजकाल ह्या गोष्टी खूप जास्त वाढल्या. तर सर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अन्नावर वासना असते याच्या मागची गोष्ट की तुम्ही एक खूप याच्या पॉडकास्टमधला खूप छान प्रश्न आहे की जेवायला बसल्यावरच वादविवाद का होतात. कारण एकत्रित सगळे येण्याचा एकमेव प्रसंग असतो. घरात 6 माणसं आहेत, 6 जीव एकत्र डायनिंग टेबलवर येतात. नॉर्मल कंडिशनला बघा, आई तिकडे स्वयंपाक करते, हा मुलगा अभ्यास करतोय, बाबा तिकडे आहे, तिकडे आजोबा इकडे, आजी इकडे, डायनिंग टेबलवरती हे जीव येतात. आणि लक्षात ठेवा ते एकत्रित येत आहेत आणि त्यावेळेला काय होतं, ताजं अन्न तयार तिथं करून ठेवले जातं. करेक्टली. आणि म्हणून या सूक्ष्म जीव, अतृप्त जीव जे काही ट्रॅव्हल्ड होत आहेत ते अन्नावरती येतात. म्हणून आपल्याकडे दृष्ट काढण्याची जी पद्धत आहे ती अन्नानी आहे. तुम्ही असं कधी पाहिलंय का की प्लास्टिकची पिशवी घेतली आणि त्यांनी दृष्ट काढली? कधीच नाही. भाकरी तुकडा घेतलेला आहे, मीठ मिरची मोहरी घेतलेली आहे, ह्यांनी दृष्ट काढण्याची पहिल्यापासून परंपरा. आपण काही नवीन सांगत नाही. माझी आई, आजी, आज बायको, मी सगळे रेग्युलर दृष्ट करतो. तर या अन्नावरती वासना असते आणि ती आता आपण पाहिलं तर जेव्हा आपण बसतो त्यावेळेला काही शक्तींचा प्रभाव तिथे वाढल्यामुळे
वातावरणामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होऊन चिडचिडी सुरू होते. म्हणून पूर्वीपासून असं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेस जेवायला बसल्यानंतर ना ताटाभोवती एक मंडल पाण्याने केलं जातं आणि बाहेर चित्रावती म्हणजे त्या ठिकाणी काही अन्नाचे भाग काढून दिले जातात. कारण हे असं सांगितलेलं आहे की जेव्हा ह्या आभामंडळ म्हणजे आपल्या घराचा हा 16 जो एरिया आहे त्याच्यामध्ये काही दूषित ऊर्जा असतात, त्या बॅक्टेरिया निगेटिव्ह एनर्जी म्हणतात, बॅक्टेरिया म्हणतात सायंटिफिकली अजून काही शब्द वापरलेत, तर ते अन्नाकडे आकृष्ट होतात. मग त्यांचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण जर बाहेर ठेवला तर ते कव्हर होतात आणि पाण्यामध्ये पावर असल्यामुळे पाण्याचं जे मंडल ताटाभोवती केलं की एक सुरक्षा कवच निर्माण होतं. आणि म्हणून आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे की जेव्हा आपण हे करतो जेवण करतो त्यावेळेला आपल्याला मंत्रसुद्धा शिकवले गेलेले. म्हणून आपल्याला घरामध्ये डायनिंग टेबल जेव्हा आपण बसतोय तेव्हा खाली बसून जेवणाची जास्त पद्धत आहे. कारण डायनिंग टेबलवर आपण अशा खुर्चीमध्ये बसलेलो आहोत, जेवतो तेव्हा मांडी घातलेली तेव्हा जमिनीशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जेवताना आणि जेव्हा आपण सगळे एकत्रित बसतोय त्यासाठी मी छोटेसे 2 उपाय सांगतो. पहिली गोष्ट मोबाईल लांब ठेवायचा. नंबर 2 गोष्ट मौन पाळायचं. जेवताना जर आपण तोंड उघडलं तर ठसका कशामुळे लागतो? बऱ्याच वेळेला आपल्याला घशात अन्न अडकतं, नाकात अडकतं. हे जेवताना जेवण्यातीच प्रक्रिया खूप महत्वाची. त्यामुळे शौच, मौन आणि मैथून या वेळेला तुमचं मौन पाहिजे, म्हणजे तुम्ही फोकस नाही ठेवू शकत. जेवताना तुमची बडबड चालू आहे, अन्नाचे तोंडातनं कण बाहेर पडतायत, ठसका लागतोय, म्हणून मौन पाळणं गरजेचं आहे. आणि हे जर डायनिंग टेबलवरती आपण कुठले वादाचे विचार न करता आनंदाच्या गोष्टी करता करता जेवलो तर त्या आनंदाबरोबर अन्नाबरोबर आनंद सुद्धा पोटात जाईल. म्हणून घरातलं अन्न आणि बाहेरचं अन्न याच्यामध्ये हा फरक आहे. एक्स्ट्रीमली इन्फॉर्मेटिव्ह सर. थँक्यू सर. आता तुम्ही जरा काही गुड लक टिप्स देऊ शकाल, म्हणजे जे जॉब सीकर्स आहेत ज्यांना म्हणजे नोकऱ्या हव्या आहेत त्यांच्यासाठी काही चांगली टिप्स तुम्ही सजेस्ट करू शकता? ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी कायम एक लक्षात ठेवावं की तुमचं स्किल वाढवा. सध्या पॅकेजेस कमी आहे, सारखे सर आम्ही जॉब बदलतोय, खूप आम्हाला जॉबमध्ये त्रास होतोय. तर याचं कारण असं आहे की त्यात मी एक गोष्ट बघतो की हे माणसांचा आळस खूप वाढलेला आहे, प्रामाणिकपणे काम करायचं नाही. मला एक क्लायंट आले होते, त्यांचं नाव काहीतरी गणेश XYZ काहीतरी होतं, थोडंसं लांब आडनाव होतं त्यांचं, खूप मोठं आता लक्षात नाही, गणेश म्हणून व्यक्ती होत्या. तर मी सर दर महिन्याला नोकरी बदलतो, मी कुठं टिकतच नाही. मग मी म्हणलं त्या कंपनीमध्ये जे काम करतायत तिथं असंच बाकीचे एम्प्लॉई काम करत होते का? की म्हणलं तुमच्याबरोबरचे सतत नाही त्या कंपनीमध्ये, म्हणलं लास्ट कंपनी जी होती हो म्हणले मी तिथं होते, तर ते बाकीचे तर एम्प्लॉई जवळपास 10-10 वर्ष काम करत होते. म्हणजे त्यांना पगार व्यवस्थित? म्हणलं हो पगार व्यवस्थित आहे. तर मग तुम्हीच का नाही? काय माहिती मी कुठं गेलो की मग मला त्यांची सायकोलॉजी लक्षात आली की काय व्हायचं की त्यांना एकतर स्वतःला आळस होता, ते वेळेवर जायचे नाहीत, आणि नंबर 2ची गोष्ट अशी होती की कमी श्रमामध्ये पगार त्यांना लगेच पाहिजे होता मोठा. या ह्याच्यामुळे त्यांना कुठंच नोकरी त्यांना टिकत नव्हती. मग ह्या बेसिक गोष्टी तुमचं स्किल वाढवा, पगार वाढणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आत्ता जरा पासआउट झाला आहे की त्या मुलाला डायरेक्ट 50-60 हजार कोण देणार आहे? तुझी 20-30-40नी सुरुवात होईल ना कुठेतरी. आणि जर तुला जास्त वर्ष झाली आहेत मग तू तिथे मग 1-2 लाखापर्यंत जाऊ शकतोस. त्यामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी एकतर आपला माइंडसेट चांगला ठेवला पाहिजे, प्रेझेंटेशन चांगलं पडेल, कमी बोललं पाहिजे, उत्तरेला पाय करून झोपलं पाहिजे, आणि पैशाच्या बाबतीमध्ये तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. जो म्हणतो पैसे येतच नाहीत, टिकत नाहीत, पैसे वाईट असतात, त्याकडे पैसे कधीच जात नाही. पण लक्ष्मीची अवहेलना करणं, जो मिळतोय तो पगार तू राहा तिथे, स्टेबल राहा, त्यात शिक, कमव, आणि हळूहळू त्या गोष्टी होत जातील. त्यामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तीला स्वतःमध्ये, कारण काय असतं, तो माझ्यासमोर तर क्लायंट्स भरपूर येतात की बायकोसर इतकी भांडते, हे करते ते करते, पण तू किती भांडतो तो सांगत नसतो. मला माहीत असतं की हा प्रॉब्लेम घेऊन आलाय,
प्रॉब्लेम ह्याला आहे तर 100% हा दोषी आहे, म्हणून मी पहिल्यांदा त्याला चेंज करण्याचा प्रयत्न करतो. सर असंच आता तुम्ही सांगितलं की म्हणजे हजबंड वाईफ यांच्या एकमेकांमध्ये कधी कधी कंप्लेंट्स असतात, तर जोडप्यांसाठी काही तुमचे टिप्स? जोडप्यांसाठी महत्त्वाची टिप्स म्हणजे सध्या जे कमी वयामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. असं लग्न झालं की 3 महिन्यात मुलगा मुलगी घरी परत. कमी वयात म्हणजे सर मी अशीही बघितली की 15-20 वर्षानंतर एकमेकांना घटस्फोट देतात, म्हणजे एक्झॅक्टली टू मच आहे थोडं. त्याचं कारण असं आहे, एक म्हण आहे आपल्याकडे, भाकरी का करपली घोडा का आडला. उत्तर एकच होतं, न फिरवल्यामुळे. मग सध्या नवरा बायकोला, बायको नवऱ्याला वेळ देत नाही ही गोष्ट करेक्टली. बाकी भौतिक सुख सगळे आहेत. आत्ता 3 महिन्यापूर्वी क्लायंट आले होते, असाच विषय होता. म्हणलं शेवटचं ट्रिपला कधी गेले होते? 2018ला, कोरोनाच्या आधी. म्हणलं मग करताय काय एवढे पैसे कमवून? 2018 ते 24 5 वर्ष तर झाले. ट्रिपलाही गेले. शॉपिंग मॉलला केव्हा जाता? नाही, ऑनलाईनच आम्ही घरी मागवतो. अहो, नवरा बायको कुठे फिरायला जात नाही. 2-2 कार घरात आहेत. ती तिच्या कारने इकडं, नाही आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जातो, ते त्यांच्या मित्राबरोबर, मी माझ्या मैत्रिणींबरोबर. नवरा बायको एकत्रित कुठेच बाहेर जात नाहीयेत, तर मला सांगा घटस्फोट होणार नाही तर काय? बरोबर. कारण म्हणूनच पूर्वी आई वडील आजी आजोबा घरात असण्याची परंपरा, एकत्रित कुटुंब पद्धती होती. चुकला की रट्टा द्यायला घरात आई वडील होते. पण आता सांगणारं कोणी नाहीये. प्रत्येक जण कमवत झालंय. त्यामुळे काय झालंय, आता सगळ्यांना मोकळीक झाली. त्यामुळे नवरा बायकोंसाठी महत्त्वाची टिप्स असे आहे की फिरा, दोघं एकमेकांना वेळ द्या, संवाद वाढवा, आणि कुठल्याही पद्धतीचं जर काही डिस्प्यूट किंवा अशा काही गोष्टी दिसल्या तर तुम्ही एकमेकांशी चर्चा करून तो प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करू शकता. माझे हे असेच करतात, माझ्या ह्यांना हे असंच गडबड आहे, माझ्या आयुष्यात असंच चालू आहे, ही महिला जी बाहेर लोक मैत्रिणींना सांगत बसते, तिचे प्रॉब्लेम जास्त वाढतात. बरोबर. याचं कारण असं आहे, तुम्ही ज्या विश्वासू मैत्रिणीला सांगता ना, तिची एक अजून एक विश्वासू मैत्रीण असते, तिची अजून एक विश्वासू मैत्रिणी असते. म्हणजे जी गोष्ट तुमच्या घराच्या उमऱ्यातच होती ती 15 ते 20 उमऱ्याच्या आत जाऊन पोचली आहे. राईट. मग प्रॉब्लेम वाढणार नाही तर काय? हो. म्हणून लक्षात ठेवा की नवरा बायकोनी आपल्या पर्सनल गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवाव्या. कारण सध्या जग अशा रुटीनवर आहे की पोरग 10वी पास झालं ना 90%, किती घरांना कळतं माहिती आहे का? 9. हो. आणि पोरग नापास झालं तर 90 घरांपर्यंत बातमी पोचते. म्हणजे निगेटिव्हिटी जास्त स्प्रेड होते. बरोबर. मुलगा पास झाला तर 9 घरातच आनंद असतो. पास झाला म्हणून कोणी अगं बाई यांचा मुलगा नापास झाला, 10वीला नापास झाला, 10वीला, 90 घरामध्ये कळतं. गॉसिपिंग. म्हणून निगेटिव्हिटी स्प्रेड जास्त होते. तुमच्यातल्या आनंदाच्या गोष्टीच फक्त बाहेर जाऊ द्या, नाहीतर मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वाढतात. बरोबर. आणि वास्तूनुसार तुम्ही असणाऱ्या घरात राहणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला ज्योतिष मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कुंडलीमध्ये काय आपल्याला ग्रहदोष आलेले आहेत, घरात काही दोष आहेत का, बेडरूमची पोझिशन चुकते, आपल्याला रोज उपासना उपाय काही चुकतायत का, चुकीच्या घरात तर राहत नाही ना. अक्षरशः बेडरूममध्ये इतक्या निगेटिव्ह गोष्टी ठेवलेल्या असतात की त्या माणसाला तिथे झोपू वाटत नाही. मग आमची सून पळूनच गेली, तुम्ही बेड कुठे दिला चांगला ती तिच्या माहेर 20 वर्ष तिथं राहिली आहे, चांगल्या बेडवरती, चांगल्या रूममध्ये तिला राहायची सवय आहे, आणि तिथं तुम्ही 1 BHK मध्ये इकडं किचन आहे, इकडं सगळं हे याच्याचं आणून ठेवलेलं आहे. बरं, जेवढं काही आहे त्यात तरी व्यवस्थित जागा देणं गरजेचं आहे. म्हणून जोडप्यांसाठी महत्त्वाची टिप्स अशी आहे की फॉलो ऑल स्पिरिच्युअल रूल्स. सर आता ही गोष्ट तुम्ही खूप छान बोललात, आणि इनफॅक्ट मी कुठेतरी एक असं वाचलं सुद्धा होतं की आपण जे बोलतो ते सुद्धा खूप मॅटर करतं. आपण जर चांगलंच बोलत राहिलो तर आपल्याबरोबर नक्कीच चांगलंच होतं, आणि थोडं तरी कुठे आपण चुकीचा कुठला शब्द वापरला किंवा आपण स्वतःबद्दलच काही चुकीचं बोललो तरी ते नेगेटिव्हिटी सुद्धा तितकीच परत येते. तर ही तुम्ही खूप छान गोष्ट बोललात की म्हणजे जे काही आपण बोलत आहोत त्यावर सुद्धा आपलं ते एक माइंडफुल, म्हणजे बोलतो ना माइंडफुल टॉकिंग असली पाहिजे, की इन्फॉर्मेशन जाते
ती आपल्यापर्यंत परत येणार तर ती कशी परत येणार. एक्झॅक्टली, हे खूप छान गोष्ट बोललं सर तुम्ही. सर त्याच प्रकारे आता जसे भरपूर स्टुडंट्स आहेत, आपण डेली वाचतो, म्हणजे स्टुडंट्सना सुद्धा आता कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालंय, म्हणजे 1% साठी सुद्धा मुलं पाठी येतात. तर काही मुलांसाठी, स्टुडंटसाठी काही तुम्ही गुड लक टिप्स काही देऊ शकाल? टिप्स मुलांसाठी अशा आहेत की अभ्यास करताना तुमचं पूर्वेला म्हणजे ईस्टला फेसिंग होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे. यात एक महत्त्वाचं स्तोत्र आहे जे एज्युकेशनसाठी खूप गरजेचं आहे. तर ते प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणून आहे, सरस्वतीचं स्तोत्र आहे आणि ते दिवसभरातनं एकदा तरी वाचावं. त्यामुळं ब्रेनशी कनेक्टेड आहे, त्याचं डायरेक्टली कनेक्शन आपल्या ब्रेनशी आहे. आणि मुलांना जर अभ्यासामध्ये काही अडथळे जाणवत असतील तर आमच्या वास्तुतथास्तु ऑफिसमध्ये गणेश रुद्राक्ष मिळतं, म्हणजे रुद्राक्षालाच गणपतीचा आकार असतो असं गणेश रुद्राक्ष मिळतं. यानंतर आता आम्ही डिझाईन केलं आहे एक विद्या कवच, म्हणजे ज्या मुलांचा कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे अभ्यासामध्ये, त्यांना IQ थोडा कमी आहे, तर त्यांना विद्या कवच रुद्राक्ष ते तुम्ही घालू शकता. आणि शक्यतो प्रयत्न करा की मुलांनी काळ्या रंगाचे कपडे शक्यतो घालू नये, फ्रेश कपडे घालणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला फुल्ली कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावरती करायचं आहे तर जरा मांडी घालून जमिनीवरती बसून अभ्यास करा, जास्तीत जास्त तुम्हाला याचा फायदा होईल. आणि हा मी सिद्धांत मांडलाय कारण मी कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गडहिंग्लज ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा जे रिजनल एरियामध्ये, व्हिलेजमध्ये मी जातोय ना, तिथून होणारे IAS ऑफिसर, डिफेन्समधले मेजर, त्या मोठमोठे लेफ्टनंट कर्नल आणि ज्या हाय पोस्टला गेलेली मुलं आहेत ना, ही या खेडोपाड्यातनं आलेली. बरोबर. यांनी स्टडी टेबल नाही वापरला, यांनी तो आपल्याला बसायचा स्टडी टेबल तोही वापरला नाही, पोत्यावर बसून, झाडाखाली बसून मोठमोठे ऑफिसर झालेले. मग मला लक्षात आलं की आत्ता काय होतंय, अहो मुलं अभ्यासाला बसतच नाहीत. काढा स्टडी टेबल घरातला, मी अक्षरशः सांगतो जमिनीवर बसवा. जमिनीवर, तुम्हाला आठवतंय आपण जमिनीवर बसून अभ्यास केला, जेवढे काही 10वीला मार्क मिळाले नशिबाने ते बसूनच केलेले आहे करेक्टली. त्यामुळे मुलांना जमिनीवर अभ्यासाला बसवा, बूड स्थिर नाही याचं असं म्हणतात की नाही. माझं बूड म्हणजे काय, तर जमिनीवर बसवा. जमिनीवर बसला तर स्टेबिलिटी भूमी देते आणि भिंतीला टेकून बसवा. त्यामुळे अभ्यासाचे गुण नक्कीच वाढतील. नक्कीच. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. थँक्यू.